लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधूने मधूला घराच्या बाहेर हाकलून दिलं आहे आणि आता ती दरवाजा देखील बंद करत आहे. रेश्मा, ऋतुजा, रुक्मिणी, राजश्री तिला काहीच बोलू शकत नाहीत आणि मधूची बाजूसुद्धा त्या घेऊ शकत नाहीयेत. त्या हतबल होऊन बसलेल्या आहेत आणि आता दरवाजा बंद होणार असतो तेवढ्यात राघवची एंट्री झालेली आहे. बंद होणाऱ्या दरवाजाच्या मध्ये हात घालून राघवने दरवाजा बंद होताना थांबवलाय आणि आत्ताच्या आत्ता दरवाजा उघड असं सिंधूला दम देखील दिलेला आहे आणि तो खूपच रागाने सिंधूकडे पाहत आहे. सिंधूला समजलंय की राघव आलाय आणि त्याला आपण जे काय करतोय ते पटलेलं नाही आणि राघव आता अक्षरशः रागाने लाल होऊन तिला बोलत आहे. मधूला हकलून देण्याची तू हिंमत कसं काय केली ते अगोदर सांग. तुला काय अधिकार आहे हिला हकलून देण्याचा? राघव जेव्हा असं बोलतो तेव्हा मधूला तर आता डबल ताकद आलेली आहे. बघ ना राघव, ही माझ्याशी कशी वागतेय. हिनं माझा हात धरून मला घराच्या बाहेर हाकलून दिलेला आहे आणि आता म्हणते तू या घरामध्ये यायचं नाही. मला सांग, हिचा अधिकार आहे का या घरावर? माझा अधिकार आहे का नाही हे तिला पटवून दे, तिला सांग, असं आता मधू तिला सांगायला लागलेली आहे. राघव म्हणतो, हो, तुझा हा अधिकार आहेच आहे. उलट हिचाच अधिकार या घरावर काही नाहीये. आता ही माझी पत्नी झाली आहे म्हणून ही अक्षरशः डोक्यावर चढलेली आहे. राघवचं हे सगळं बोलणं ऐकून मधूला तर आनंदी आनंद झालाय. ती म्हणते की बघ आता तूच सांग मी कसं वागायचंय. तू म्हणत असला तर मी या घरातून निघून जाते. राघव म्हणतो तू निघून जाण्याची काहीच गरज नाहीये आणि तो आता सिंधूला भांडत आहे. तुला कोणी अधिकार दिलेला आहे? तुला हा अधिकार अजिबात नाही. तू आत्ताच्या आत्ता तिला घरामध्ये घेऊन चल. तुला माहिती आहे का मधूने या घरासाठी काय काय केलेलं आहे? अगं चंदनासारखं ती या घरामध्ये झिजलेली आहे आणि या घराला तिनं काय काय दिलंय ते तुला माहिती नाहीये. राघव जेव्हा असं बोलत असतो तेव्हा रुक्मिणी, ऋतुजा सर्वजण त्याचं ऐकत असतात. सिंधू मात्र उलट बोलत असते आणि म्हणते की तुला हिचा स्वभाव माहिती नाहीये. ही काय आहे तीच तुला माहीत नाहीये. राघव म्हणतो मला समजून सांगण्याची गरज नाही. ती माझी अतिशय जवळची मैत्रीण आहे आणि तिच्याविषयी कोणतेही शब्द मी ऐकून घेणार नाही. सिंधू म्हणते हिच्या पांढऱ्या चेहऱ्यापाठीमागे किती मोठं काळं दडलंय ना ते जर तुला कळलं तर मग तू स्वतःच हिला हाकलून देशील. राघव म्हणतो तू असलं बोलून मला तुझ्या बाजूनं करू शकत नाही. ही माझी मैत्रीण आहे, नव्हे ती माझी अतिशय प्रिय मैत्रीण आहे आणि त्यामुळं तुला हिला घरातून हाकलून देता येणार नाही, हे मी तुला स्पष्टपणे सांगतोय. या घरामध्ये त्याच गोष्टी घडतात, ज्या गोष्टी मला आवडतात आणि मला पटतात. त्यामुळं तू जे काही करते ती गोष्ट मला आवडलेली नाही आणि पटलेली देखील नाही. त्यामुळं आत्ताच्या आत्ता दारातून बाजूला हो आणि मला मधूला घेऊन आतमध्ये येऊ दे. राघव जेव्हा असं बोलत असतो तेव्हा बाकीच्या सर्व सदस्यांना त्याचं म्हणणं अतिशय पटत असतं आणि तो सांगतो की कृष्णा तुला माहिती नाहीये ही मधू काय आहे ती. या मधूने या घरासाठी काय काय केलंय, तिने या घराला काय काय दिलंय, याची जर का यादी तुला वाचून दाखवली ना, तर तू सुद्धा आश्चर्यचकित होशील. इतकी चांगली ही व्यक्ती आहे. ती माझी प्राणप्रिय मैत्रीण आहे आणि तिला जर का कोण वाईट बोललं, तर त्या व्यक्तीला मी सोडत नसतो, ही गोष्ट लक्षात ठेव. आता सिंधूचा चेहरा मलूल झालेला असतो. राघव आपल्या बाजूने नाहीये हे तिला समजलेलं असतं. तर ऋतुजा हात वर करून सांगते की राघव जो बोलतोय ते मला सगळं पटत आहे. कारण खरोखरच मधूने या घरासाठी खूप काही केलेलं आहे. घरातील सर्व सदस्य आणि स्वतः राघव आपल्या बाजूनं बोलतोय हे ऐकल्यावर मधूला देखील बरं वाटतं. राजश्री देखील म्हणते की मला पण पटतंय. मधूने या घरासाठी बरंच काही केलेलं आहे. राघव म्हणतो बघ, घरातला एक ना एक सदस्य हिच्या बाजूनं बोलतोय आणि फक्त तूच अशी आहेस की जी हिच्या बाजूनं बोलू शकत नाहीये. त्यामुळं तू स्वतःचंच आत्मपरीक्षण कर. आणि राघव चिडतो आणि सर्वांना म्हणतो, त्या बाबाला तुम्ही घरामध्ये कशाला आणलं? तो बाबा फसवा असू शकतो आणि या मधूला तो तिसरंच काही सांगून जाऊ शकतो. तेव्हा सर्वजण म्हणतात, बरोबर आहे राघव, आम्हालाही तसंच वाटतंय. तो बाबाच खोटं काहीतरी बोलून गेलेला असणार आहे आणि त्यामुळं आता मधूला हाकलून देणं ही गोष्ट चुकीचीच आहे. पण ही कृष्णा कोणाचंच ऐकत नाहीये. आम्ही तिला बोलत होतो तोपर्यंत तिने मधूचा हात धरला आणि तिला बाहेर आणून हकललं. आता राघवनेच मधूला आत घेतलेलं असतं. तेव्हा मधू सिंधूच्या तोंडाकडं पाहत असते आणि मी कसं तुला हरवलं या गोष्टीचा तिला आनंद होत असतो. सर्वजण आत जातात. तेव्हा राघव आणि सिंधू मात्र एकमेकाकडं पाहत आहेत. राघव आणि सिंधू एकमेकाच्या डोळ्यात पाहतात
आणि त्यांना हसू कंट्रोल होत नाही. दोघांच्याही चेहऱ्यावर अतिशय गोड असं स्मित हास्य येतं आणि त्यांना समजतं की आपला प्लॅन सक्सेस झालेला आहे. राघव आणि सिंधू ते स्मितहास्य करून एकमेकाचं एक हार्ट तयार करतात आणि एकमेकांना दर्शवतात की आपण केलेला प्लॅन सक्सेस झाला आहे. त्यांनी असा प्लॅन केलेला असतो. राघव सिंधूला म्हणतो की आज मी तो बाबा आहे ना, त्याचा वेश घेऊन येतो. मधूविषयी मी खूप काही उलट-सुलट बोलेल आणि आपल्याला तिचा विश्वास जिंकायला हे नाटक अतिशय योग्य ठरेल. सिंधू म्हणते, "असंच करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मी तिला घराच्या बाहेर हाकलून देईल आणि तुम्ही मात्र तिला घराच्या आतमध्ये पुन्हा एकदा घेऊन या. असं केल्यानंतर आपण तिचा विश्वास जिंकू शकू." तसं तर मधूचा विश्वास जिंकणं तेवढं सोपं नाहीये, पण हे नाटक आपल्याला करणं गरजेचं आहे, असं त्या दोघांनी ठरवलेलं असतं आणि ते नाटक सक्सेस केलेलं असतं. आता मधू घरात आलेली आहे आणि ती सोफ्यावर बसलेली आहे. मधू रडतीये आणि म्हणते, "या मुलीनं माझं जीणं मुश्कील करून टाकलेलं आहे. अगं नक्की तुला करायचं तरी काय ते मला सांग. आता तुला असं वाटतंय ना, ती सिंधूला तू संपवलंस, तसं मलाही संपवायचंय. तसं असेल तर एकदाच संपवूनच टाक ना. रोज काय मला थोडं-थोडं मारतीयेस?" असं म्हणून मधू रडत असते. रडणाऱ्या मधूला पाहून घरातील सर्वच सदस्यांना खूपच वाईट वाटत असतं. पण मधू आता सिंधूच्या समोर जाऊन उभारते आणि म्हणते, "खरंच तुला मला संपवायचं आहे ना? तर मग संपवून टाक ना. कशाला वाट बघत बसते माझी? तुला पटतच नाहीये ना मी या घरात राहिलेलं? तुला पटत नाही ना मी इथं असलेलं? मग माझं अस्तित्व संपवून टाक. तू जसं त्या सिंधूला संपवून टाकलं ना, तसं मला संपवून टाक." असं म्हणून रागाने ती सिंधूचा हात हातात धरते आणि स्वतःच्या गळ्याभोवती दाबायला सुरुवात करते आणि एकदाचा हात दाबून, माझा गळा दाबून, तू माझं नरडं दाबून मला मारून टाक, असं म्हणून ती जोरजोरात आरडाओरडा करायला लागते. सिंधूला मधूचं नाटक चांगलंच माहिती आहे. राघव आणि सिंधूला कळलेलं असतं की हे मधूचं आता दुसरं नाटक चाललेलं आहे. पण रुक्मिणी मात्र या नाटकाला भाळलेली असते आणि ती म्हणते, "काय करायला लागलीस मधू तू? तुला समजतंय का? अगं, स्वतःचा जीव काय या मुलीमुळं तू घालवणार आहेस का? या मुलीचा काय संबंध आहे या घराशी? आणि ही मुलगी किती वाईट आहे ते मला माहीत आहे. त्यामुळं तू हिच्यासाठी अजिबात स्वतःला वाईट वाटून घेऊ नको." सिंधू मात्र चिडते आणि म्हणते, "ही कसली नागिन आहे ना, ते तुम्हाला माहीत नाहीये. हिच्या मनामध्ये किती विष आहे ते मी स्वतः बघितलेलं आहे. त्यामुळं ते तुम्हाला मात्र कळणार नाही. आत्ता ही तुम्हाला चांगलीच वाटतेय, पण जेव्हा ही ब्याद घरातून निघून जाईल, तेव्हाच बघा हे घर अतिशय व्यवस्थित आणि मगाशी त्या बाबांनी सांगितलं ना, तसं टेन्शनमुक्त होईल." हे सगळं ऐकल्यानंतर मधू रडायला लागते आणि म्हणते, "राघव, बघ, बघ आता ही तुझ्यासमोर मला असं बोलायला लागलेलं आहे. तुला हे कसं सहन होतं? अरे, तू मला तुझी चांगली मैत्रीण म्हणवतोस ना, मग ही असं बोलत असताना तुला शांत कसं बसणं होतंय? आत्ताच्या आत्ता हिलाच या घरातून हाकलून द्यायला पाहिजे, असं मला वाटतंय." असं ती राघवला सांगायला लागते आणि मधू रडत असते. मधू म्हणते, "तुझं जे काही चाललंय ना, ते आत्ता तू विचार कर. तू कृष्ण आहेस आणि तू सिंधूला देखील मारून टाकलेला आहेस. आता तू मला सुद्धा मारून टाकायला लागलेले आहेस. राघव, या मुलीला तू आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर हाकलून दे, तरच तू मला खरी मैत्रीण मानतोस असं मी समजेल." आता मधूने पण चाल चाललेली असते. पण आता सिंधू तिची चाल ओळखते. राघव आपल्याला हाकलून देऊ शकणार नाहीये, हे सिंधूला माहीत असतं. तेव्हा ती मधूला भांडायला सुरुवात करते आणि म्हणते, "माझ्या नवऱ्याला तू तुझ्या बाजूनं अजिबात वळवण्याचा प्रयत्न करू नको. तो माझा नवरा आहे एवढं लक्षात ठेव आणि तू काही जरी बोललीस ना, तरी तो ऐकणार नाहीये आणि तुझी कपटी चाल मला चांगली कळत आहे. तुझ्या डोक्यात काय चाललंय ना, ते सगळं मला समजतं. तुझ्या गोऱ्या चेहऱ्यापाठीमागचा काळेपणा मी बघितलेला आहे. तुझं मन किती काळं आहे ना, ते मला माहीत आहे." तेव्हा राघव चिडतो आणि आता तो सिंधूला बोलायला लागतो. तो म्हणतो, "खबरदार जर माझ्या मैत्रिणीला काही बोललीस तर. अजिबात तिला एक शब्दही वाईट बोललेला आता मी सहन करणार नाही. आत्तापर्यंत मी तुझ्या सगळ्या गोष्टी सहन केलेल्या आहेत, पण आता मात्र मी सहन करणार नाही. आता माझ्या शांत बसण्याचा अंत होत चाललेला आहे." असं म्हणून त्याने सिंधूचा हात धरलेला आहे आणि तिला ओढत-ओढत बेडरूममध्ये आणलेलं आहे आणि बेडरूममध्ये आणून बेडवरती ढकलून दिलेलं आहे. सर्वजण त्यांच्या पाठीमागे येत असतात, तेव्हा राघवने पटकन दरवाजा बंद करून घेतलेला आहे आणि राघव आता मोठमोठ्याने तिच्याशी बोलत आहे. "तुझी जरा तरी लायकी आहे का माझ्या मैत्रिणीला बोलण्याची? तू तिला हाकलूनच कसं दिलं ते मला कळत नाही. हाकलून दिलंस ते दिलंस आणि आता तू तिच्या अगदी अंगावर चाललेली आहेस.
बाहेरून राजश्री, रुक्मिणी, ऋतुजा आणि रेश्मा हे सगळं ऐकत असतात आणि त्यांना कळलेलं असतं, की राघवला भयानक राग आलेला आहे. आणि बेडरूममध्ये तर परिस्थिती काही वेगळीच असते. सिंधू राघवकडं हसत-हसत बोलत असते, हसत-हसत पाहत असते आणि राघव पण तिला हसतच बोलत असतो. फक्त ते बोलत असताना मोठमोठ्याने बोलत असतात आणि त्यामुळे बाहेर उभं असलेल्या सर्वांना वाटत असतं, की आता राघव तिला मारणार किंवा राघव तिच्या अंगावर जाणार. या गोष्टीनं बाहेर सर्व हवेलदिल झालेले असतात. तर मधूला मात्र या गोष्टीचा भलताच आनंद होत असतो. आणि तो आतमध्ये जोरजोरात सिंधूला बोलत असतो, "तू आता तुझं लिमिट क्रॉस केलेलं आहे. आजपर्यंत मी शांत बसलो कारण तू फक्त बोलत होतीस. पण आज तू जे काही केलंयस ना, ते खूपच विचित्र केलेलं आहे." तेव्हा ती म्हणते, "तुम्हाला त्या बाईचं रूप माहिती नाहीये, म्हणून तुम्ही असं बोलताय." तेव्हा राघव तिला म्हणतो, "तू चुप बस. आता मला तुझा एक शब्द देखील ऐकायचा नाहीये. मला तुझं तोंड देखील पाहण्याची इच्छा नाहीये. पण कायद्यामुळं मी फक्त शांत बसलेलो आहे. कायदा आत्ता तुझ्या हातात असला तरी जर का तू माझ्या घरच्यांशी अशा कपटीपणानं वागली, तर कायदासुद्धा तुझी साथ देणार नाही आणि एके दिवशी मी स्वतः तुझा हात धरून या घरातून तुला धक्के मारून हाकलून देईल." असं राघव मोठमोठ्याने सिंधूला बोलत असतो आणि ती सुद्धा त्याला म्हणत असते, "तुम्ही कसं मला हाकलून देताय ना, तेच मी पाहते. हे घर जेवढं तुमचं आहे ना, तेवढंच माझं पण आहे. त्यामुळं तुम्ही मला या घरातून हाकलून देऊ शकत नाही." या दोघांचं चाललेलं भांडण ऐकून सर्वजण म्हणत असतात, "राघव, अरे शांत हो, नको तिच्या नादी लागू. ती कसली आहे तुला माहिती आहे ना? ती तुला उस्कवते आणि ती तुला भांडायला लावतेय." राघव म्हणत असतो, "काही होऊ द्या, आज मात्र मी शांत बसणार नाहीये. माझ्या आता शांततेचा अंत झाला आहे. या मुलीने माझे सगळे पेशन्स संपवून टाकलेले आहेत. मला वाटत नव्हतं की मी एखाद्या महिलेवर कधी हात उचलेल, पण आता मला वाटायला लागलंय हिच्यावर हात उचलावा." आणि बाहेरून सर्वजण त्याला म्हणत असतात, "राघव, अशी चूक करू नको. असं केलं तर कायदा तिच्या हातात आहे. ती काहीही करू शकते. ती तुझ्याच पोलिस स्टेशनमध्ये तुझ्या विरोधात गुन्हा नोंदवू शकते." आणि सिंधू म्हणत सुद्धा असते, "तू जर का तसं काही केलंस तर बघ मी काय करते ते." आणि राघवने हात उचललेला असतो. राघव म्हणतो, "आत्ताशी मी हात उचललाय, पण आता जर का तू जास्त बोलली, तर मी मात्र हात उचलणार आणि तुझ्यावर चालवणार देखील." खरं तर राघव इकडं सिंधूच्या गळ्यात हात घालून बोलत असतो. ते दोघेही एकमेकाच्या जवळ असतात आणि बोलत मात्र मोठमोठ्याने असतात. या दोघांचं आतमध्ये काय चाललंय या गोष्टीचा अंदाज मात्र बाहेरच्यांना अजिबात येत नसतो. कारण ते दोघं तर हसत-खेळत बोलत असतात. पण बाहेरील सर्व लोक मात्र टेन्शनमध्ये आहेत. राजश्री अक्षरशः रडकुंडी आलेली असते आणि ती राघवला सांगत असते, "राघव, अजिबात तिच्यावर हात उचलू नको बरं का." आणि ते दोघेही एकमेकांना टाळ्या देत असतात. पण बाहेर मात्र असं वाटतं, की राघवने तिला मारलेलं आहे. या गोष्टीमुळे सर्वजण आता टेन्शनमध्ये आलेले आहेत. कधीही महिलांवर हात न उचलणाऱ्या राघवने आता या कृष्णावर हात उचलला आहे. ते दोघेही टाळ्या वाजवतात आणि बाहेर असं जाणवून देतात, की राघव सपासप कृष्णाला मारत आहे आणि यामुळे बाहेर सर्वजण अतिशय आश्चर्यचकित आणि टेन्शनमध्ये आलेले आहेत. मधू मात्र आनंदी झालेले आहे. पण खरं तर आनंदाचं वातावरण बेडरूममध्ये आहे. राघवने सिंधूला आपल्या मिठीत घेतलेलं असतं आणि त्यानंतर ते दोघेही बेडवर पडलेले असतात. अचानक यांचा आवाज बंद झाला. यामुळे बाहेरील सदस्य पुन्हा एकदा टेन्शनमध्ये आलेले असतात. काय झालं असेल? नक्की आतमध्ये काय झालं असेल? "राघव, अरे बोल. अगं कृष्णा, काय झालंय?" असं ते हाक मारत असतात. पण आता ते दोघेही बोलत नसतात. तेव्हा मधू म्हणते, "थांबा. मीच आता दरवाजा उघडते." आणि ती जोरजोरात दरवाजा वाजवून जोरात ढकलायचा प्रयत्न करत असते आणि जोरात ढकलून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असते. दरवाजा उघडत नसतो. ती जोरात ताकद लावते आणि दरवाजा उघडते आणि जेव्हा सर्वजण आतमध्ये येतात, तेव्हा आश्चर्याचा त्यांना धक्का बसलेला असतो. कारण कृष्णा रडत असते आणि राघव तिच्या पाठीमागे उभा असतो. राघवने कृष्णाची चांगलीच धुलाई केलेली आहे आणि सिच्युएशन कंट्रोलमध्ये आणलेली आहे, असाच समज सर्वांचा झालेला असतो. पण राघव म्हणतो, "मला माफ करा. खरं तर मी हात उचलायला नाही पाहिजे होता, पण आज माझ्याकडून ही चूक झाली आहे." रुक्मिणी म्हणते, "राघव, खरंच तू हात उचलायला नाही पाहिजे होता, पण आता तू हात उचललायस, पण त्याचंही कारण काही वाईट नाहीये. ही मुलगी वागतेच तशी, तर कोणी जरी असतं तरी हिच्यावर हात उचललाच असता. तू काही स्वतःला दोष देऊ नकोस, कारण जे काही झालंय ते तुझ्यामुळं झालेलं नाहीये, तर हे या मुलीमुळं झालेलं आहे.
तीच कपटीपणा करते, धूर्तपणा करते आणि त्यामुळंच घरात असं होत आहे. राजश्री देखील राघवला म्हणते, "राघव, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तू तिच्यावर हात उचलणं हे योग्य नाहीये. पण आता जे काही झालंय ते सगळं सोडून द्या." राघव आता मधूच्या जवळ येतो आणि म्हणतो, "मधू, खरंच ती जे काही तुझ्याशी वागली ना, त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. तिला समजत नाहीये की आपल्या दोघांचं नातं किती घट्ट आहे. पण काय माहिती, हिला हे समजून सांगताना माझा मात्र आज तोल गेला आणि माझ्याकडून तिच्यावर हात उचलला गेला." मधूला खरं तर आनंदच होत असतो. ती म्हणते, "राघव, सोड ना. कशाला स्वतःला गिल्टी मानून घेतोय? अरे, ही मुलगी आहेच तशी. तू तिला मारलंयस ना, तर अगदी योग्यच मारलेलं आहे." असं म्हणून ती राघवची बाजू घेत असते. जेव्हा घरातील सर्व सदस्य जातात, तेव्हा राघव म्हणतो, "मला तर असं वाटतंय आता सिंधूच्या जागी तूच आहेस." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, की राघव मधूला स्पेशल भेटलेला आहे आणि तो तिला सांगतोय, की "मधू, मला असं वाटतंय, की आजकाल सिंधूची जागा फक्त तू आणि तूच घेऊ शकते. माझ्या हृदयाच्या जवळ स्थान कोणाला असेल तर फक्त तुलाच आहे." तेव्हा मधूला तो स्वतःच्या बाजूला करण्याचा प्रयत्न करतोय. पण मधू त्याला म्हणते, की "मला असं वाटतंय तू परत पहिल्यासारखा वागशील." असं म्हणून ती तिथून निघून जाते. मधू असं सहजासहजी आपल्या ऐकण्यात येणार नाही, असं त्यानंतर राघव सिंधूला सांगतो. सिंधू म्हणते, "ते मात्र खरं आहे. कारण ती अतिशय कपटी आणि धूर्त बाई आहे. तिला जरा जरी सुगावा लागला, तर ती आपल्या ताब्यात येणार नाही. आपल्याला अजून नाटक वाढवावं लागणार आहे." तर इकडे मधू स्वतःच्या मनाशी बोलते, की म्हणते, "सिंधू, आता बघ मी काय करणार आहे ते. आता माझा पुढचा प्लॅन जर तुला कळाला ना, तर तुझ्या पायाखालची जमीनच सरकेल." आता मधू नक्की काय करणार आहे ते आपल्याला पुढील भागातच समजणार आहे. पण एवढं मात्र नक्की, की मधू, राघव आणि सिंधू यांच्या जाळ्यात पुरते अडकलेले आहे. अशाच अपडेट्ससाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक